नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या महाविजनच्या या भागात आपलं स्वागत आहे. मुंबई आणि पुणे शहराच्या विकासांसाठी सरकारनं मोठे निर्णय घेतलेत. याशिवाय महाडीबीटी, जिजाऊंचं स्मारक आणि परळीतल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांसंदर्भात देखील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण आज बुलेटिनमध्ये घेणार आहोत. आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मुंबई पुण्याच्या विकासाला बूस्टर. मेट्रो आता वसई विरारपर्यंत धावणार, तर पुण्यात रिंग रोड विस्तारीकरणाला वेग. गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र यशस्वी डेस्टिनेशन. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महाडीबीटीवर 29 नवीन योजनांसह आता 105 योजना. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता. मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलं. राजमाता जिजाऊंच्या स्मारकाला 50 कोटी देण्याचा निर्णय. कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. परळीत पशुवैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी. सुनेत्रा पवारांच्या हस्ते बीडमध्ये भूमिपूजन पार पडलं. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई आणि पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची. मुंबई आणि पुण्याच्या विकासाला अधिक वेग देण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. मुंबई MMR मध्ये वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो 13 मीरा भाईंदर ते वसई विरार प्रकल्प आणि पुणे रिंग रोडच्या सोरतापवाडी ते वर्वे शिवरे मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली, ज्यात हा निर्णय घेण्यात आलाय. दोन्ही शहरांमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या मेट्रो 13 मीरा भाईंदर ते वसई विरार मार्गाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च हा 17,724.99 कोटी इतका अपेक्षित आहे. या मार्गाची एकूण लांबी ही 25.3 किलोमीटर असून त्यापैकी 21.78 किलोमीटर मार्ग उन्नत असेल. या मार्गावर एकूण 16 स्थानक प्रस्तावित आहेत, त्यामध्ये 13 उन्नत आणि 3 भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. तिकडे पुणे शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी देखील सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय. प्रस्तावित पुणे रिंग रोडच्या पूर्व विस्तारीकरण प्रकल्पाच्या 10,502.36 कोटी रुपयांच्या सुधारित प्रकल्प खर्चास बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत या मार्गाचं काम करण्यात येणार आहे. पुणे सोलापूर रस्त्यांवरील सोरतापवाडी ते पुणे सातारा रस्त्यावरील वर्वे या जवळपास 32 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा या प्रकल्पात समावेश आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणं हा या रिंग रोडचा उद्देश आहे. आता बातमी आहे एका राष्ट्रीय परिषदेसंदर्भातली. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे एक यशस्वी डेस्टिनेशन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं. यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. टेक्नोलॉजी हो, एजुकेशन हो, यूनिवर्सिटीज हो, डेटा सेंटर हो, सेमीकंडक्टर हो, जिन सारे क्षेत्रों में अमेरिका आगे है, उन क्षेत्रों में भारत में वो कैसे निवेश करे, महाराष्ट्र में वो कैसे निवेश करे, इसके ऊपर काफी चर्चा हुई है. और मुझे लगता है कि बहुत अच्छी कारगर इस प्रकार की चर्चा हुई है और इसको हम आगे बढ़ाने की कोशिश करेंगे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. महाराष्ट्र शासन त्यांना कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल. त्यामुळे त्यांनी राज्यात गुंतवणूक करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलंय. यावेळी भारतातील अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय अध्यक्ष अनूप आचार्य यांच्यासह अनेक गुंतवणूकदार आणि अधिकारी उपस्थित होते. आता बातमी आहे महाडीबीटी संदर्भातली. महाडीबीटीवर 29 नवीन योजनांसह आता 105 योजना ऑनबोर्डिंग आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं. महाडीबीटीमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. आपण महाडीबीटीची व्यवस्था उभी केली आणि व्यवस्था उभी झाल्यापासून आपल्या हे लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात या संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शिता आली, एक अकाउंटेबिलिटी आपल्याला पाहायला मिळाली आणि
त्याचे जे गैरउपयोग व्हायचे ते देखील मोठ्या प्रमाणात कमी झाले. राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा यासाठी राज्य सरकारचं हे स्तुत्य पाऊल मानलं जात आहे. पुढची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजामधील राजमाता जिजाऊंच्या स्मारकासाठी नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 50 कोटी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलाय. या निधीमुळे जिजाऊंच्या स्मारकाच्या कामाला गती देता येणार आहे. सिंदखेड राजामधील या स्मारक आणि जिजाऊ सृष्टीच्या कामासाठी 2024 साली 50 कोटी जाहीर करण्यात आले होते. मात्र शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष स्मारकाच्या कामालाही सुरुवात करता यावी यासाठी अजून 50 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लवकरात लवकर या स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. बीडच्या परळीमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलंय. परळीतील या महाविद्यालयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधनाच्या संधी तसंच शेतकरी व पशुपालकांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. परळीच्या विकासाला या महाविद्यालयामुळे नवी दिशा मिळून रोजगार निर्मिती व स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल असं सुनेत्रा पवार यावेळी म्हणाले आहेत. परळी इथे या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालय सुरू करण्यास शासनानं मान्यता दिली असून पुढील 5 वर्षांसाठी मनुष्यबळ, कार्यालय, उपकरणं व वाहन खरेदीसाठी 634 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. यावेळी मंत्री पंकजा मुंडेंसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.